आपण आपला सन्मान घेण्यासाठी या. फणसवाडीमध्ये आम्ही त्यांचे जोडबंद पाहिले आणि त्यांच्या माध्यमातून जरूर आम्ही एक एक शायरी ऐकलेल्या आहेत. त्यांच्या माध्यमातून आम्ही दामनीचं अस्तित्व अगदी आपण पाहिलं की आज फणसवाडीमध्ये त्यांनी रोवलं आणि त्यानंतर विजयाचा परचमही तिथे आपण पाहिला की त्या जंगी सामन्यामध्ये ज्यांनी फडकवला ते आमच्या प्रसिद्ध शाहीर यांचा सन्मान आपण इथे केलेला आहे. तसेच चंद्रकांतजी जोगरे साहेब यांना इथे सन्मानित केलं जाईल. मी त्यांना विनंती करतो की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. रमेशजी पारधी साहेबांना विनंती करेन की आपण सन्मानित करायचं तर ते सन्मान केला जाईल तो म्हणजेच चंद्रकांत जोगरे साहेबांचा. येस एक सन्मान आहे. त्यानंतर आपण मॅचकडे वळणार आहोत. सन्मान मंचावरती आपल्याला पाहायला मिळेल. पूर्वाताची सुरुवात झालेल्या पॉवर मध्ये गोलंदाज जे होते आवाज पुन्हा एकदा आपल्याला पहिला अपसाईड ऐकायला मिळेल. पेन जाणवलीचे आमचे रुपेशजी पाटील साहेब प्रसिद्ध समालोचक त्याच्याकडे आपण जातोय. येस थँक्यू. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिव छत्रपती महाराज यांना मानाचा मुजरा करतोय आणि समालोचक रुपेश पाटील तुम्हा सर्वांचं करतोय सहर्ष स्वागत. आणि तोपर्यंत इथून विकेट नाही केल्या सहर्ष स्वागत. पहिला धक्का लगा 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 440 व्होल्टचा करंट लगा. फलंदाज कल्पेश बॅक टू टेक आउट. स्वामी समर्थ. खूप छान इथून सुंदर संगीत आपल्याला ऐकायला मिळतील. आर्या डीजे नाना आमचे रमेश यांच्या मार्फत पहिला षटक नावी जात असताना इथे मात्र पाहायला मिळतोय दिनेश गोलंदाजी मार्कवरती. हो दुसरा विकेट येतोय काय तिथे चुकी घडली आहे. पॉइंटला स्क्वेअर कट करायचा होता तिथे आपण पाहायला गेला तर गलीमध्ये खराब क्षेत्ररक्षण नाही तर लगातारचा दुसरा विकेट मार्गस्थ झाला असता डगआउट मध्ये. सुवर्ण संधी काय गोलंदाजी दिनेशांची पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती अप्रतिम थोडासा साईडला आउटसाईड ऑफ स्टंप डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि त्याच्यानंतर थोडासा चाटे ठेवला त्याला स्क्वेअर कट करायचा होता आणि तिथे चुकी झाली आहे. चार्जेबल इथून मात्र पाहायला गेलं तर सीबीडी विलापूर गेल्यानंतर आपल्याला पाहायला मिळालं बॅटिंगसाठी वडपे टीमला आमंत्रित केलंय. हा चांगला फटका ऑन साईडला खेचून काढलाय. मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे तिथेही चुकी झाली आहे. तोपर्यंत पाहायला गेलं तर बघता बघता 2 धावा अप्रतिमरित्या पूर्ण इथे मात्र होताना पाहायला मिळत आहेत. फ्रंट लाईन गोलंदाजी आणि एक महत्वाची गोलंदाज टीम सीबीडी विलापूर मधील आपल्याला पाहायला मिळत आहेत. दिनेश लगातार प्रत्येक बॉल वरती चांगला प्रयत्न. विकेट टेकर गोलंदाजी कमी धावा इकॉनॉमिकली गोलंदाजी करण्यासाठी ओळखले जात आहेत आणि त्यामुळे इथून आपण पाहायला गेलं तर सध्याच्या घडीला हा षटक सीबीडी बेलापूरच्या नावी जातोय की काय. तोपर्यंत पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धावफलकावरती मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 5 धावा. पायानं स्कोरबोर्ड षटक क्रमांक पहिला मार्गस्थ दिनेश यांच्या स्वरूपामध्ये ऑन स्ट्राईक फलंदाज आकाशला पाहतोय. सलामीला गेलेत. हा फटका चांगला तिथेही क्षेत्ररक्षण चांगलं सजवलं गेलंय. कॅप्टनचं कौतुक करावं लागेल इथे. आणि तोपर्यंत आपण पाहायला गेलं तर 1 धाव पूर्ण केली आणि 6 धावा धावफलकावरती नावी गेल्या. आतापर्यंत खेळामध्ये बनलं पहिल्या षटकामध्ये आपण पाहायला गेलं तर सीबीडी वेलापूर नवी मुंबई मधून प्रस्थान केलं रायगड जिल्ह्यामध्ये. धामणी गावामध्ये वाव दांडी गोल भन्नाट वेग ते सर्रार फर्निचर बरखास्त इथून होताना मात्र पाहायला मिळतंय. फलंदाज बाद जसे गेले होते तसे माघारी परताना पाहायला मिळतील. संजय बॅक टू द गाट.
तर माणसाला माणूस जोडणारी व्यक्तिमत्व म्हणून या विभागामध्ये आवर्जून आदरपूर्वक त्यांचं नाव घेतलं जातं. जय वाघोबा क्रिकेट संघ धामणी आणि ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मंडळ धामणी चषकाचे मुख्य आयोजक प्रणेते आदरणीय सन्माननीय जयवंतदादा भस्मा ग्रामपंचायत सदस्य हे आहेत आणि त्याचबरोबर ह्या येथील सगळ्याच समाजावरती अगदी न्याय देणारं एक व्यक्तिमत्व म्हणून पाहिलं जातं सदस्य. त्याच्यानंतर आपण पाहायला गेलं तर निष्ठेचं एक नाव म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. जयवंत भस्मा साहेब असतील आमचे या मुख्य स्पर्धेचे आयोजक आपल्याला पाहायला मिळत आहेत. याच दरम्यान मंचावरती आगमन झालेलं आहे या परिसरातील नामांकित व्यक्तिमत्व आणि बुधाजी चौधरी साहेब जे आपण पाहतोय गाडेश्वरचे पोलीस पाटील आहेत त्यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून आम्ही त्यांचं स्वागत करतोय. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. 2 विकेट माघारी 6 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिला समाप्त झाला. दुसऱ्या षटकाला सुरुवात आणि गोलंदाजी मार्कवरती ऋषिकेश अंबीर हे गोलंदाज मात्र येताना पाहायला मिळत आहेत. फाईट चांगली होणार आहे कारण जर पाहायला गेलं तर बेस्ट ऑफ बेस्ट क्रिकेट पाहायला मिळणार आहे. वडपेकडेही तेवढी चांगली फलंदाजी आहे. 2 विकेट जरी माघारी गेले असते तरी पाईंटमध्ये डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे पुढे केल्या बॉलला डिफेन्स केलं तोपर्यंत पाहायला गेलं तर सिंगल प्राप्त करत असताना मात्र पाहायला मिळतात. दोन्ही फलंदाज विकेट मध्ये चपल आहेत आणि रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळेल का आणि तेच तुम्हाला करावं लागेल. रात्रीकाली स्पर्धा मात्र पाहायला मिळतो आपल्याला. अगदी थोडासा का उशिरा होईना परंतु दमदार स्पर्धेला सुरुवात झाली आहे. भव्य दिव्य उद्घाटन सोहळा अगदी घुटना टेकला. टायमिंग प्रॉपर आहे का तिथे? हो आहे. बॉल चाललाय सीमा पार. घुंगरू शॉट चनन चिम 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 करत येथील धावा 6. धावा असा आशादायक असणार आहे. धावा येत नव्हत्या त्या धावा मात्र आल्यात. फलंदाज मैदानामध्ये गेले आणि आपला कारनामा करून दाखवले फलंदाज आदित्य. खूप छान फटका येते. क्लासिकल क्लास मात्र इथे पाहायला मिळाला आदित्यचं. आणखी प्रॉपर टायमिंग आहे. नो चान्स आउट ऑफ द पार. बॉल सीमारेषा पार. आणखी येतो या रात्री गुलाबी थंडीमध्ये कण 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 आवाज करणारा षटकार. तीन बॉल आणि 3 बॉल मध्ये आले 13. 3-13 वाजले. सध्याच्या घडीला फिल्डिंग करत असताना सीबीडी बिलापूर टीमच्या त्याचमुळे ही मात्र छोटीशी मिटिंग घ्यावी लागली कॅप्टनला. षटकार हॅट्रिक होईल का? आदित्य ऑन स्ट्राईक. गोलंदाजी मार्कवरती ऋषिकेश आपल्याला मात्र पाहायला मिळत आहेत. आदित्यला चान्स आहे. बॅकफुटला खेळतायत खूप छान पद्धतीने हार्दिक पांड्या ची आठवण करून देणारे खेळ जोरदार आपण इथे मात्र केल्या. पंच कळवतात थोडासा रीच झाला बाहेर आउटसाइड ऑफ स्टंप. ही रिक्स आहे तिथे मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तिथे लेझी क्रिकेट. घर फिरले की घराचे वाशेही फिरतात असं म्हटलं जातं. लगातारचे 2 षटकार त्याच्यानंतर चोरून काढलेले या 2 धावा. मागचे दारानं झालेली चोरी करत असताना 2 फलंदाज धावांची पाहायला मिळाली. धावांसाठी धाव करत असताना आता मात्र धावफलकावरती धावा येत असताना पाहायला मिळतात. वडपे टीमच्या धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 21 धावा 21 आणि स्कोर बोर्ड अजूनपर्यंत 2 बॉल या षटकातील शिल्लक आहेत. ऋषिकेश तयार आहेत आदित्य समोर. हा फटका पासला. स्लोवर डिलिव्हरी. चेंज ऑफ द स्पेस. कमी गतीचा बॉल हाताळला गेला त्याच्यामुळे थोडीशी अडचण निर्माण झाली तिथे फलंदाजांना. कारण मागील 3 बॉल मध्ये तुम्ही जर पाहायला गेलं तर गती मात्र बॉल मध्ये पाहायला मिळाली होती आणि त्याचमुळे हे फटकेही चांगल्या पद्धतीनं इथे मात्र आदित्यच्या बॅट मधून आले होते आणि त्याच्यानंतर कमबॅक कसं करावं त्याचं उत्तम उदाहरण साकारलं इथे ऋषिकेश. व्हाईट बटरफ्लाय सध्याच्या घडीला फडफडताना पाहायला मिळतात इथे या गुलाबी थंडीमध्ये. आय बॉल चांगला टिचून मारा. ठासून मारा केलाय. चांगली गोलंदाजी. एंड इज वे. अगदी साखळेसारखा गोर केलाय आणि इथून चला पाणी पाठवायचं आहे मैदानामध्ये. तोपर्यंत पाहायला गेलं तर षटक क्रमांक 2 समाप्त झाले आणि 2 षटकानंतर धावफलकावरती धावा बॅटिंग करत असताना वडपे टीम 21 धावा 2 विकेट माघारी. चला 12वा प्रतिनिधी
खेळाडू आपण पाणी घेऊन जायचं आहे. खूप छान निधी. षटक क्रमांक पहिला गेला आणि त्याच्यानंतर मात्र प्रतिहल्ला पाहायला मिळाला आणि हेच जर करायचं असं नाही तुम्हाला, मागे काय घडलंय ते महत्वाचं नाहीये. 2025 मागे सरले गेले आणि आता इथून मात्र 2026 मध्ये पदार्पण आपण केलंय. कालच्या दिवसामध्ये अगदी खूप सारं सेलिब्रेशन प्रत्येकाचं पाहायला मिळालं. 2026 सुखकारक, आनंदी, सुखमय आणि भरभराटीचं जावं. तुम्हाला सगळ्यांनाच नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि या खेळामध्येही आपलं नाविन्यपूर्ण नाव हो अशी खेळाडूंना इथे मात्र शुभेच्छा देत आहोत आपण इथे. नितीन आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्गवरती. क्लास आहे गोलंदाजांकडे, तो मात्र पहिल्या बॉलवरती साध्य करत असताना, सिद्ध करत असताना पाहायला मिळतात आणि ते तुम्हाला करावं लागेल. परंतु इथून आदित्य नॉन स्ट्राईक एंडला आहे. स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळते. आकाशकडे आहे जे सलामीला गेलेत आणि त्यांच्या बॅटमधून हव्या तशा धावा आले नाही. 3 बॉल फेस केलेत, 2च धावा आल्यात आणि दुसरीकडे आपण दुसरी बाजू पाहिली गेली. आदित्यने मात्र इथून बॉल फेस केलेत 5 आणि त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत धावा आल्यात 12. हे समीकरण आहे आणि एकूण धावफलकावरती धावा लागल्या जातात ते 21. तिसऱ्या षटकातील पहिला बॉल आलाय डॉट. म्हणजे इथून थोडासा आत्मविश्वास दुबलीत होताना मात्र निर्मित होताना पाहायला मिळणार आहे गोलंदाज नितीन यांचं. आणखी एक चांगला बॉल, वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न आणि त्याचा टेचून मारा तिथेही मात्र पाहायला मिळालं. एक खास गोलंदाज आहेत. नेहमीच संकटावेळी मात्र जिथून धावा खर्च होता त्या धावा थांबवण्याचा परिपूर्ण मात्र प्रयत्न त्यांच्याकडनं केलं जातं आणि ते सध्याच्या घडीला मात्र इथे पाहायला मिळतोय. कारण लगातार इथून मात्र 2 डॉट बॉल तिसऱ्या षटकातील येत असताना दबाव तंत्र थोडासा निर्मित होताना मात्र पाहायला मिळतो इथे. आता तुम्हाला अधीन व्हावं लागेल. जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला अडॉप्ट करावं लागेल आणि परिस्थितीजन्य क्रिकेटला मात्र तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे आणि ते करावं लागणार आहे. जे सलामीला गेलेले फलंदाज आकाशाला गवसणी करणारी फलंदाजी तुम्हाला करावी लागेल. ती चर्चा मात्र पाहायला मिळाली. आपण पाहायला गेलं तर मिडऑफ मध्ये खेळून काढल्या, डीप मध्ये ऑन साईडचे क्षेत्ररक्षक येतात तिथे बॉलपर्यंत पोहोचतात, बॉलला उचलतील, फेकी करतील. 1 धाव पूर्ण केली. समजदारीचं क्रिकेट आकाशकडनं पाहायला मिळालं. कारण स्ट्राईकला आदित्यला आणले. स्ट्राईक कन्व्हर्ट करणं खूप इम्पॉर्टंट होतं या बॉलवरती आणि ते मात्र घडताना मात्र पाहायला मिळालं. तुम्ही पाहताय सुप्रसिद्ध, दमदार, रुबाबदार इथून उद्घाटन सोहळा संपन्न झाला. जयवंत दादा भस्मा साहेबांचं मुख्य आयोजनकर्ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. ग्रामस्थ आणि गावाला नावाला झाली प्राप्त करून देणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय. भन्नाट वेग, आणखी एक ते सरळ आदित्यलाही बेट केलं. व्हाईट बॉल आला इथे डेफिनेटली. म्हणजे पाहायला गेलं तर आदित्य चुकलाय की का अशी काहीशी शंका निर्माण झाली होती. तोपर्यंत मात्र पंच कळवतात नाही, बॉल वाईड आहे. एक अतिरिक्त धावफलकावरती येतोय. धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 23 धावा. 4 षटकांमध्ये कमीत कमी तुम्हाला या मैदानामध्ये ना 45+ धावा, 45+ धावा करणं अनिवार्य असणार आहे. तसं मात्र घडताना पाहायला मिळणार आहे का? पहिला पूर्वार्ध चालू आहे. हा फटका चांगला आहे, टायमिंग प्रॉपर आहे, नो चान्स, आउट ऑफ द पार. या थंडीच्या वातावरणामध्ये आदित्य आलाप घेतोय आणि संगीतमय मात्र फटका ठोकतोय. सारेगमप धनिसा 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 आलाय षटकार. एकोणतीस धावा, 29 या षटकारानंतर मात्र आदित्य ऑन फायर. आदित्यनं बॉल फेस केलेत आतापर्यंत 6 आणि त्याच्या धावफलकावरती वैयक्तिकरित्या 18 धावा पाहायला मिळत आहेत.
आणि संघाच्या धावा वर्गावरती धावा लागल्या जातात त्या 29 धावा. का बॅटिंग केली आहे, पट्ट्या भिडताना पाहायला मिळतो इथे. ज्याने चांगली गोलंदाजी नीतीने केली त्याच्यावरती षटकार आलाय, म्हणजे आत्मविश्वास आता इथून आदित्यचं वाढलेला पाहायला मिळतो इथे. हा वर्ग चांगला आहे, परंतु मोठी विकेट जाण्याच्या मार्गावरती. यस डेफिनेटली अप्रतिम झेल तिथे मात्र पकडलाय. क्लास आणि क्लास मात्र पाहायला मिळालं. गोलंदाज नितीन याचं, कारण ज्या विकेटची गरज होती ना ती विकेट प्राप्त करून दिली आहे. आदित्य 29 या धावसंख्येवरती. तिसरा धक्का आदित्यच्या स्वरूपामध्ये टीम वडपेला. या स्पर्धेला कव्हर करताना मात्र पाहायला मिळणार आहे ते WTC जे राहुलजी उलवेकर असेल, पूर्वेश शेके, आमची विघ्नेश आहे, त्याचबरोबर आमचा हरेश, सुजल आहे तिथे. या सगळ्यांची ना खूप मेहनत असते. राहुल दादा पाहायला गेलं तर विघ्नेश, आमचा सूरज असेल, आणि या 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 सगळ्यांची मेहनत असते. त्यानंतर एक स्पर्धा वेगळी झाली आपल्याला पाहायला भेटते. आता घर बसल्या जे लाईव्ह पाहत असेल त्यांना जणू काही हॉटस्टार वरती मॅच पाहतोय की अशी क्लिअरिटी आपल्याला पाहायला मिळते. चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळाला. अगदी शरीराचा वेध घेतलाय तिथे, आणि षटक क्रमांक तिसरं समाप्त झालंय डॉट बॉलनं. आणि 3 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 29 धावा. 3 षटकं समाप्त झालेत. एक चांगलं खेळ इथे मात्र पाहायला मिळालं. आदित्यचं त्याची पारी समाप्त झाली. आता कोण अंतिम षटकामध्ये डाव सावरेल, कारण 3 विकेट माघारी. त्याच्यानंतर 29 धावा धावफलकावरती बॅटिंग करत असताना वडपे टीम. त्याचबरोबर या स्पर्धेला प्रेझेंटी बॉक्स आणि आवाजानं मात्र दुमदुमताना मात्र पाहायला मिळते. दरवर्षी या आवाजाची खूप मागणी आपली राहिली गेलेली आहे. मराठीचं अप्रतिम शुद्ध आवाज अकाजी शेके चिंचवली यांचंही तुम्हाला आवाज ऐकायला मिळणार आहे. क्लास पाहायला मिळालं. फटक्यामध्ये ताकद तेवढीशी नाहीये. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आहे तिथे, तिथे कोणतीही चुकी होणार नाहीये. ऑन ड्राईव्ह करायचा होता, फटका फसलाय, आणि फलंदाज जे सलामीला गेले होते तशी फलंदाजी होताना पाहायला मिळाली नाहीये. आकाश बॅक टू डग आउट. अनंत 11 वाशिवली आणि कांडीचा पाडा दोन्ही कॅप्टन टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करायचे, नाहीतर तुम्हालाही पॅनल्टी दिली जाईल. कारण शिस्तीचं आयोजन म्हणून या विभागामध्ये ओळख राहिली गेलेली आहे. आणि चांगलं क्रिकेट कसं मिळेल यासाठी मात्र सातत्याने प्रयत्न करणारे नाव म्हणजे आदरणीय जयवंत भस्मा दादा आमचे असतील, त्याचबरोबर नितेश दादा भस्मा असतील. खूप मेहनत आणि त्यांची पूर्ण टीम जय वाघोबा क्रिकेट संघ धामणी. त्याच्यामुळे विनंती करेन मी, चला वाशिवली आणि खांडीचा पाडा कॅप्टन रिपोर्टिंग करायची आहे लगेच. हो हो, काय फ्लॅटेड फटका पाहायला मिळत होता, तेवढाच अप्रतिम शूटर बॉल शूट करायचा होता, परंतु शूट केलाय क्षेत्ररक्षकानं नितीन यानं. आणि फलंदाज बाद हेमंत या गोलंदाजाने विकेट आणखी एक प्राप्त करून दिली आहे. आणि ते थोडंसं संकटामध्ये टीम वडपे, कारण धावफलकावरती 29 धावा स्थिरावल्या आहेत आणि विकेट क्रमांक मात्र इथून 5वी मैदानाच्या बाहेर. दिनेशने झेल पकडल्या मापे असावे, आणि खूप छान इथे मात्र पाहायला गेलं तर काय नजर असेल, रात्रीचं खेळायचं आहे. खूप छान पद्धतीने इथे मात्र सध्याच्या घडीला आपण पाहायला गेलं तर या खेळाला बनवलं गेलंय CPT बिलापूर टीमनं. हा फटका चांगला आहे. आता तिथे संधी नसणार आहे, कारण बॅटच्या मधोमध आला आणि बॅट
च्या मधोमध आल्यानंतर मात्र पट्ट्याने काम केले तमाम. बॉल सीमा पार, आणखी एक शानदार. येते मात्र फलंदाज पंकजच्या बॅटमधून षटकार. .35 35 धावा धावपलकावरती मात्र पाहायला मिळतात येते. तीन बॉलचा खेळ झालाय. या षटकातील 2 विकेट प्राप्त करून दिले. 2 बॉलवरती, तिसऱ्या बॉलवरती षटकार आलाय आणि ते ठोकलंय किती. क्रमांक 7 वरती गेल्यानंतर आपल्या नावाचा परिचय देत असताना पाहायला मिळाले पंकज या फलंदाजाने. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 35 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतात इथे. थोडंसं अनबॅलेन्सिंग थांबले तिथे, योग्य आहे तिथे थांबणं गरजेचं आहे. चुकीचा बॉल पडण्यापेक्षा ते काही अधोरेखित घडू नये याची परिपूर्ण काळजी इथे मात्र अनेक वेळा गोलंदाज घेत असतात आणि ती जिथे मात्र पाहायला मिळालं. पंकजच्या बॅटमधून षटकार आलाय आणि त्याच्यानंतर नवसंजीवनी निर्मित जात होताना मात्र पाहायला मिळते वडपे टीमच्या मात्र डगआउट मध्ये. कारण 3 बॉल शिल्लक आहे. 3 बॉल मध्ये मात्र इथून निर्णायक स्कोर काय निर्माण केला जाईल. टार्गेट आणि टार्गेटच महत्वाचं आहे. खूप छान पद्धतीने व्हाईट बॉलचा निर्णय इथे मात्र आले. कोणती मेहनत नाही आहे. अतिरिक्त धावपलकावरती मात्र घेतली जाईल. 36 धावा धावपलकावरती लागल्यात. या 3 बॉलवरती कमीत कमी तुम्हाला 10-15 धावा जमवाव्या लागतील. आउटफील्ड फास्ट आहे. या मैदानाचा एक इतिहास वेगळा आहे सातत्याने पाहायला गेलात तर. संधी आहे. बॅटची एज घेतली त्याच्यानंतर लॉंग स्टॉप रिझन मध्ये बॉल होते स्टॉप. 4 धावांसाठी आल्यात धावा. 4 चौकार. चाळीस धावा धावपलकावरती आल्या तिथे. आपण पाहायला गेलं तर 45 प्लस स्कोर बनवणं अनिवार्य असेल असा मात्र काहीशी चर्चा डगआउट मध्ये त्यांच्या चालू होती आणि ती हलकीशी आम्ही ऐकली इथे. त्याच्यानंतर मात्र पाहायला गेलं तर पंकजच्या दिशेनं आपल्या संघाला घेऊन जाताना मात्र पाहायला मिळतात. हे उर्वरित बॉल हिंमत यांना मात्र चांगल्या पद्धतीने हात लावावे लागतील. आणखी एक चांगला फटका इथे मात्र पाहायला गेला. मनगटी शॉट गॅप शोधून काढली आहे. क्षेत्ररक्षकाच्या हाताला झटका आणि बोटाला दिलाय चटका. बॉल सीमा रेषा पार पार पार. 4 चौकार. तुम्ही करू शकत नाहीये. धावा खर्च झाले या षटकामध्ये आणि त्याच्यानंतर मात्र क्षेत्ररक्षकांकडून चुका. त्या चौकारानंतर धावपलकावरती धावा लागल्या जात आहेत. त्या 44 धावा 44 रन स्कोर बोर्ड आपल्याला पाहायला मिळते. काय बॉल शिल्लक या षटकातील. गोलंदाज हेमंत आपल्याला पाहायला मिळतात पंकज यांच्या समोर. चांगल्या पद्धतीने मात्र स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये खूप छान पद्धतीने बॉल अडवला गेलाय आणि शेवटचा बॉल आलाय डॉट. या षटकामध्ये एकूण धावा आल्या आहेत ज्या येणं गरजेच्या होत्या. त्या धावा मात्र येताना पाहायला मिळाल्या 15 धावा. म्हणजे एकूण धावपलकावरती 4 षटकानंतर धावपलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 44 धावा. विजयासाठी 45 धावांची गरज असणार आहे ही टीम सीबीडी बेलापूर या संघाला. मी विनंती करेन की लगेचच आपण वडपे टीम मैदानामध्ये क्षेत्ररक्षणासाठी जायचं आहे आणि सीबीडी बेलापूर आपण लगेच फलंदाज मैदानामध्ये पाठवा. टॉस कडे जाऊया. अनंत 11 वाशिवली आणि खांडीचा पाडा या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करेन की आपण टॉस साठी लगेच इथे यायचं आहे. चला ऐकूया आपण सेकंड इनिंग मध्ये आवाज. रायगडमध्ये सुप्रसिद्ध मराठीवरती त्यांचं खूप प्राबल्य आहे असे अकाजी शेखे सर आमचे चिंचवली. गोड आवाज आपल्याला ऐकायला मिळणार आहे. तोपर्यंत मी टॉस साठी आवर्जून इथे विनंती करेन परत एकदा अनंत 11 वाशिवली आणि खांडीचा पाडा या दोन्ही कॅप्टनना विनंती करेन की टॉस साठी आपण यायचं आहे आणि लगेच फलंदाज मैदानामध्ये पाठवा. टीम सीबीडी बेलापूर विजयासाठी 4 षटकांमध्ये आता इथे मात्र गरज असणार आहे ती टीम सीबीडी बेलापूरला 45 धावांची. तुम्ही पाहताय अनुभवताय जय वाघोबा क्रिकेट संघ दामनी ग्रुप ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मंडळ दामनी चषक 2026. नवीन वर्ष नवीन पर्व नवीन आशा नवी किरण घेऊन येत असताना मात्र पाहायला मिळतात आपल्याला या स्पर्धेचे मुख्य आयोजक तुम्हाला सर्वांचे लाडके क्रिकेटवरती जास्तीत जास्त चांगला क्रिकेट कसं आपल्या समाजाला मिळण्यासाठी प्रयत्न करणारे आदरणीय जयवंत दादा भस्मा सदस्य ग्रामपंचायत आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर आमचे
मॅनेजमेंट डायरेक्टर म्हणून या स्पर्धेला चांगल्या पद्धतीने हातळत असणारे आदरणीय निलेशजी भस्मा साहेब यांचंही मोठं योगदान राहिलं गेलेलं आहे आणि अनेक मान्यवर इथे उपस्थित त्यांचं आपण सरचं स्वागत करूया आणि जाऊया उत्तरदाराकडे. थँक्यू. आयोजक संघांचं आम्ही जरूर कौतुक करू आणि आभार व्यक्त करत मी तुम्हा सगळ्यांना घेऊन चलन मैदानाच्या आतमध्ये. बिग टुर्नामेंट आणि एक मोठा क्लॅश वडपेच्या अगेन्स्ट आपण पाहतोय ती म्हणजेच CBD ठाकूरवाडी. व्हेरी फर्स्ट बॉल आपल्याला सुरुवात झालेली आहे. ओ अटॅक करायचं आक्रमण ऑन साइडला गॅप मधून बॉल फिल्डर आहेत डोक्यावरून बट बॅकअप साठी आपण पाहिलं प्रोटेक्शन उपलब्ध धावा घेत आहेत फलंदाज. सुरुवात चांगली डाव सजवत असताना आपण पाहतो विकेट वाचवण्याचा प्रयत्न आणि मेनली आपण जर विचार केला या बॉलवरती सेफ शॉट खेळला देखील गेला होता खेळाडूंकडून. हेमंत आणि ऋषिकेश हे दोन फलंदाज पाहायला मिळतात. दर्जेदार अशी स्पर्धा आणि दर्जेदार असं आयोजन आणि त्यामध्येच आपण पाहतो धावा चेस करत असताना ठाकूरवाडी संघ पाठलाग करतोय CBD अगेन्स्टला वडपे संघ. लांबचा प्रवास जवळपास 50 किलोमीटर दूरवरचा प्रवास आणि त्यामध्ये आपण पाहतो पहिला आपला त्याने बॅटिंग केली 44 धावा जमा केलं 45चा 1 सेकंड आपला ठेवण्यात आलेला आहे. ओ द विकेट ना P1 गोलंदाजी लो फुल टॉस ऑन साइडला खेळलेत फिल्डर आहेत तिकडे धाव कॉर्नरच्या रिझन मध्ये एक धाव घेण्यासाठी आपण पाहतो खेळाडू जरूर उपलब्ध. सिंगल मिळतीये सिंगलला धावसंख्या पुढे अकाउंटला आपण पाहतोय पुन्हा एकदा एका धाव्यानं भर पडतीये आणि स्ट्राईक मध्ये थोडेसे बदलाव पाहायला मिळतात. सो इथे एक आली आहे 1-3 वरती स्ट्राईकला तर ऋषिकेश पाहायला मिळतील. ऋषिकेश अंबीर ऑन स्ट्राईक बॅटिंग साठी. ओ द विकेट ऑन साइडला खेळले शॉर्ट लेग मधून बॉल मिड ऑन टू मिड ऑफ पर्यंतचा प्रवास आहे तोपर्यंत एक स्टिकी सिंगल धावसंख्या फलकाला स्टिकी ठेवायचा प्रयत्न. सिंगल डबल धावसंख्या आपण पाहतोय पुढे नेण्याचा प्रयत्न आपण या खेळाडूंचा पाहतो. आघाडीचे दोन फलंदाज आहेत सलामीचे कर्मवीर आणि धर्मवीर. कर्म काय चांगला क्रिकेट आणि धर्म काय गेल्या 10 वर्षांपासून आज इथे खेळणाऱ्या ज्या संघानं इवन अलीकडच्या काळामध्ये जो नाव कमावलाय तो नाव मात्र तसाच वाचवून ठेवायचा आहे आणि हाच प्रयत्न आपण पाहतो खेळाडूंचा जरूर सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. ओ फटका चांगलाय कव्हरला उडवलाय पाठलाग होतोय बॉलचा. आउटफील्ड थोडीशी धीमी आहे फायदा उचलतायत वडपे संघाचे खेळाडू. प्रोटेक्शन चांगलं स्टॉप केलं बॉलला. पॉईंट मधून एक्स्ट्रा कव्हरला आले त्यानंतर चेंडूच्या अगदी आपण पाहिले पुढारे आले आणि त्यानंतर बॉलला स्टॉप केलं. फेकी होणार नॉन स्ट्राईक एंड ॲज अ बॉलर एंडकडे थ्रो आणि त्यानंतर आपण बघितलं की लगेच धाव घेण्याचा प्रयत्न राहिला. सिंगल डबल धावसंख्या ज्यामध्ये 6 धावा आता धाव फलकावरती पाहायला मिळतात. 6 ऑन बोर्ड लॉस ऑफ 0 विकेट फर्स्ट आपला बॉलिंग केली होती आता बॅटिंग धावा चेस करत असताना 45चा पल्ला गाठायचा आहे. पॉवर प्ले मध्ये मोठे फटके आपण बघितले नाही सध्या तरी. ओ क्लीन बॉल प्लेड ऑन बॅट्समन आउट आणि पहिला धक्का 6ला पडतोय बॅटिंग करताना CBD बेलापूरला. फलंदाज आउट. चांगला एकदम पसार झाला दांड
आजच्या दिवसामधून पहिल्या फेरीतून तिसरा सामना असणार आहे. अनंत आयलन वाशिवली आणि खांडीचा पाडा दोन्ही संघाचे कॅप्टन लवकरात लवकर आपण रिपोर्टिंग करायचे. वाशिवली आणि खांडीचा पाडा दोन्ही संघाला आता वारंवार सूचना केल्या जाणार नाहीयेत. आपण लवकरात लवकर इथे आपले संघाचे संघनायक पाठवून द्या अशी विनंती आहे तुम्हाला. धावांचा पाठलाग करत असताना 6 वरती पहिली विकेट पडली आहे. सो कहाणीमध्ये ट्विस्ट आहे. आता या मॅचला मजा येणार आहे कारण ज्या वेळेला आपण पाहतो विकेट पडतात धावा बनवताना आपण पाहतो की स्पेशली बॅट्समॅन डॉमिनेट होतात आणि डॉमिनेट होत असताना गोलंदाजाचा एकच प्रयत्न राहतो की डिस करायचा आहे. विकेट टॅप करायचा प्रयत्न फॉलो थ्री मध्ये स्वतः आलत बॅक बॉलर कुठली धाव नाहीये. पॉवर प्ले संपलाय. पॉवर प्लेला आल्यात फक्त 6 धावा. 6ला 1 विकेट पहिल्या षटकाच्या खेळानंतर. सहाला 1 विकेट पॉवर प्लेला आपण बघितलं की महत्वाची विकेट आली. स्पेशली पॉवर प्लेला विकेट पडायचे चान्सेस असतात आणि त्याचा फायदा उचलतात अनेक सारे गोलंदाज. यात काही शंका नाहीये. आणि आपण जर पाहिलं त्यात महत्वाची विकेट देखील आली. आता उर्वरित आपण जर विचार केला तर 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 39 धावा बनवायच्यात. म्हणजे प्रत्येकी आपण पाहतो षटकामागं 13ची सरासरी आहे. सो आपण पाहतो आता इथून एखादा मोठा फटका मारणं गरजेचं आहे. सो चान्स घ्यावी लागेल बॅट्समनला. यॉर्कर लेनचा बॉल आहे. कार्पेटच्या दर खेळलेत. लॉंग ऑफ मध्ये बॉल घरंगलत जमिनीला आणि त्यानंतर फिल्डिंग तेवढी चांगली पाहायला मिळते. सिंगल डबल न प्रवास सुरू. पुन्हा एकदा आपण पाहतो स्ट्राईक रोटेशन मध्ये सातत्यपणा टिकवून ठेवायचा प्रयत्न खेळाडूंचा. 1 धाव ऍज इट इज आपण पाहतो येताना पाहायला मिळते. 1 न धावसंख्या पुढे 7 धावा धाव फलकावरती आपण पाहतो. टीम वाशिलीचे कॅप्टन इथे रिपोर्ट करतायत. स्वतः खांडीचा पाडा संघ तुम्हाला शेवटचा कॉल आहे. लवकरात लवकर आपण टॉस साठी द्यायचंय. ओ हा बॉल पा किती सुंदर गोलंदाजी आहे. इतक्या सहजतेनं वडपे संघ सामना देणार नाहीये सीबीडी बेलापूर ठाकूरवाडीला. कारण वडपे संघ म्हटलं तर मग मोठे मोठे क्लॅशेस त्यांनी केलेले आहेत आणि एक ताकदवर संघ आहे नावाजलेला संघ आहे. सो त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना मी म्हणेन थोडासा विचारपूर्वकच खेळ करावा लागेल आणि त्यामध्ये स्पेशली जी विकेट आली ती थोडीशी दडपण टाकणारी आहे. कारण सीबीडी बेलापूरचा महत्वाचा फलंदाज हेमंत बाद झाल्यानंतर आता ऋषिकेश आणि महेश वरती जबाबदारी आली आहे. जबाबदारीचा ओझा फटका फसलाय लॉंग ऑनला. चान्स आहे विकेटची. अर्थातच विकेट येते. विकेट नंबर 2. 7ला दुसरा धक्का. फलंदाज बाद सीबीडी बेलापूर. विकेट पाठोपाठ विकेट बॅक टू बॅक नाहीयेत बट या 2 विकेट ज्या पडल्यात त्या महत्वाच्या विकेट झाल्यात. महेश ठाकूरवरती जबाबदारी आहे म्हटलं होतं. अगदी आपण पाहिलं सुरुवातीच्या 3 चेंडू तो डॉट खेळला आणि त्यानंतर मात्र त्याची विकेट येताना आपण पाहिले इथे मैदानाच्या आतमध्ये. स्वतः थोडेसे दडपणामध्ये आहेत. दबावतंत्रामध्ये बॅटिंग होती आहे बट तोच दबाव बाजूला काढायचा आहे आणि त्याच शोधामध्ये हा खेळलेला फटका. बॅटिंग स्टाईलनं आपण पाहतो उत्तर देतोय जय ठाकूर आणि जय कडून आपण पाहिलाय हा अफलातून चौकार. क्या बात आहे. डाव जो येतो आपण पाहतो अगदी आपल्याला जरूर तेवढाच रंगतदार पाहायला मिळेल. या चौकारानं म्हणजे चित्र थोडं बदललेलं आहे कारण या चौकारानं जरूर आता आपण जर पाहिलं तर अशा आकांक्षा पल्लवित झाल्यात बॅटिंग करताना सीबीडी बेलापूर ठाकूरवाडीच्या. यात काही मात्र शंका नाहीये. स्ट्राईक फलंदाज पुन्हा एकदा तयार जय ठाकूर. ओ जेटीचं आक्रमण सुरूच आहे. मिड विकेटला बॉल मारायचा प्रयत्न होता. मधोमध्ये बॉल फिल्डरांच्या आपण पाहतो अगदी वॅकंड एरिया खाली तिकडे चेंडू आपल्याला जरूर पडताना पाहायला मिळतो शॉर्ट लेगला. तोपर्यंत धावा घेत असताना अगदी जवळून 2 धावा आपण पाहतोय. सहज गतीने इथे आपण पाहतोय पूर्ण करतायत फलंदाज. 2 संख्या जे पुढे जाते.
दोन धावसंख्या जी आहे आपण पाहतोय यावेळेला 13 वरती जाऊन पोहोचलेली आहे. समीकरणामध्ये चेंजेस येणारे 14 बॉल आणि आता गरज आहे जिंकण्यासाठी 34 धावांची. त्यामध्ये चेंजेस झालेले आहेत. सो आता आपण पाहतोय की 13 चेंडू बाकी आहेत आणि 13 चेंडूंचा जर आपण आता इथून विचार केला तर त्यामध्ये 32 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत जिंकण्यासाठी. ओ द विकेट, ओ सरळ बॅटनं फेकून दिलाय टक्कावाज, मॅचला कलाटणी देणारा आणि गरजेपोटी ही तहान भागवणारा स्टेशन ठाकूरवाडीसाठी आपण येतोय. हा येतोय ब्रँडेड षटकार. एकोणीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 19 वरती आता अजून एक आपण पाहतोय जरूर ट्विस्ट मॅच मध्ये पाहायला मिळाला, कारण आत्ताच आलेला षटकार या मॅचला एक नवीन रूप देताना पाहायला मिळतोय. येणारे 12 बॉल बाकी आहेत आणि 12 बॉल आता गरज आहे ती म्हणजे 26 धावांची. सरासरी 13ची आहे अशी आपण चर्चा केली होती आणि ती सरासरी मेंटेन ठेवत बॅटिंग होती मैदानाच्या आतमध्ये. मधोमध्ये विकेट आल्यात, बट ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर विकेट बाजूला दडपण कुठल्याही प्रकारचं नाही आहे आणि मधल्यामध्ये आपण पाहतो जबाबदारीचं ओझं आहे. स्पेशली जय ठाकूरनं तर या जबाबदारीच्या ओझ्याला आता व्हायला सुरुवात केलेली आहे. पूर्णपणे ती जबाबदारी तो पेलतोय अंगा खांद्यावरती. स्ट्राईक एंडला असेल, स्ट्राईक एंडला ऋषिकेश हंबीर, 2चं योगदान आहे. आतापर्यंत 2 चेंडू खेळलेत. 100च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग करतोय आता. हीच बॅटिंग आणि हा स्ट्राईक रेट त्याचा इन्क्रीज करायचा प्रयत्न असणार आहे. ओ द विकेट, ओ खोला टाकलेला बॉल आहे, लाऊड शाउट. पंचांकडे मोठी अपील, बट पंच भेटाल त्याच अपिलीला. डॉट बॉल येतोय. डॉट बॉलनं आपण पाहतोय प्रेशराईज करायचा प्रयत्न वडपे संघासाठी. हा जो डॉट बॉल आहे तो डॉट बॉल जरूर आल्हाददायक ठरेल आणि त्यानं प्रेशर टाकायचा त्यांचा प्रयत्न सुरूच आहे मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेटचं काम आपण जर पाहिलं तर क्रिकेट ज्या वेळेला तुम्ही खेळता त्यावेळेला जवळपास आपण पाहतो जी जी मोमेंट बनते ती मोमेंट, जी जी संधी बनते त्या संधीला संधी साधू भूमिका आणि ती संधी तुम्ही पकडली तर मग मॅचमध्ये जिंकणं तेवढं सोपं होऊन जातं. पण त्या गोष्टी ज्या आहेत, त्या मोमेंट ज्या आहेत त्या पकडणं फार महत्त्वाचं राहतं आणि ती एक एक गोष्ट आपण पाहतो वडपे संघ बनवतो मैदानाच्या आतमध्ये. फटका चांगला खेळलाय, गॅप मधून आहे, बट फिल्डर आडवे जात आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एक धाव, त्यानंतर सेकंडचा अटेंड होता, बट समोर आपण जर पाहिलं तर स्ट्राईक एंडकडून नकार. जोरदार एकाच ऍक्शन कलेक्शन आणि त्याच ऍक्शनला थ्रो आपण पाहिला नॉन स्ट्राईक एंडला बॉलर एंडकडे. जोपर्यंत आपण पाहिलं एक धाव, एक न धावसंख्या देखील पुढे जाईल. टीमची धावसंख्या राऊंड फिगरला 20 पाहायला मिळते. 20 रन ऑन बोर्ड. जय ठाकूर ऑन स्ट्राईक आता पाहायला मिळतील, ज्यानं आतापर्यंत आपल्या संघासाठी 12चं योगदान 3 बॉलमध्ये दिलेलं आहे. सो 400च्या स्ट्राईक रेटनं ते बॅटिंग करतात मैदानाच्या आतमध्ये. संजय आलेत गोलंदाजीसाठी. 2 चेंडू आतापर्यंत एकच धाव खर्च करत फेकलेले आहेत. येणारे बॉल बाकी आहेत 10 आणि 25 धावांची गरज आहे. फटका खेळलाय, पुन्हा एकदा फिल्डर आहेत मिड विकेटला. जोरानं बॉल, 1 रन तरी सहज गतीनं पूर्ण आहे. सेकंड साठी गेलेत, फंबल झालेत, चान्स लगेच पहा संधीचा फायदा उचललाय आणि 2 धावा आपण पाहतोय सहज गतीनं प्राप्त करतात. दोन समीकरणामध्ये चेंजेस पाहायला मिळतील. एकूण धावसंख्या जी होती आपण पाहतो धावफलकावर आता 22 ने काढली जाते. येणारे 9 बॉल आणि आता गरज आहे ती म्हणजेच 23 धावांची. 9 चेंडू 23 धावा. काय घडेल, काय बिघडेल, कोण जिंकेल, कोण हारेल, कोण रचेल इतिहास आणि कोण ठरेल का. स्पेशली म्हटलं तर हा उद्घाटनी सामना आहे, कारण पहिला सामना ज्यामध्ये आपण पाहिलं एक संघ उपस्थित झाला नाही. सो वाघाचीवाडी संघाला आपण पाहिलं की नेक्स्ट पुढील फेरीसाठी जरूर त्यांना जागा मिळाली आहे. उद्घाटनी सामना जिंकण्याचा मान कोणाला जाईल, कारण की प्रेक्षक वर्ग देखील सुचलेले आहेत. वर्ल्ड टेनिस क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून घर बसल्या देखील आपण पाहतो अनेक सारा प्रेक्षक वर्ग आज या स्पर्धेसाठी जॉईन झालेला आहे आणि स्पर्धेचा तेही आनंद घेत आहेत. धावसंख्या 22 असताना आपण पाहतो 2 विकेट आतापर्यंत गमावलेले आहेत. धावा चेस करताना सीबीडी ठाकूरवाडी संघ आपल्याला बेलापूरचा पाहायला मिळतो. आतापर्यंत 22 जमा केलात. जय ठाकूर आत्ताच डॉट बॉल खेळत आपण पाहतो थोडासा मनोवैज्ञानिक दबाव त्याच्यावरती पाहायला मिळते. ओ फटका चांगला, बॅटच्या मधोमध स्मॅश केलाय आणि आकाश मार्गानं वाऱ्याशी वार्ता करत बॉल सीमारेषा बाहेर. सहारणसाठी षटकार.
कहाणीमध्ये ट्विस्ट आहे. हा जो षटकार आलाय हा षटकार या सामन्याचं चित्र बदलणारा षटकार आहे, यात काहीच शंका नाहीये. आणि गरज होती स्पेशली या गोष्टीची, आणि ती आता जरूर आपल्याला गरज पाहायला मिळत आहे. मैदानाच्या आतमध्ये डाव सुरू आहे आणि डावाला आपण पाहतो तेवढं चांगलं सजवण्याचं कामही मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. 28 धावा झालेल्या आहेत, 2 विकेट आतापर्यंत आपण पडताना बघितलेत. 7 बॉल बाकी आहेत आणि 7 बॉलला आता 17ची आवश्यकता आहे. 7 चेंडू 17 धावा, निर्णायक चेंडू असणार आहे या षटकामधून. इथे चांगला चेंडू आला तर शेवटच्या अंतिम षटकामध्ये थोडंसं दबावतंत्र जरूर पाहायला मिळेल बॅटिंग करताना सीबीडी ठाकूरवाडी संघावरती. बट इथे मोठा फटका आला, प्रेशर पूर्णपणे रिलीज होईल यात काही शंका नाहीये. वडपेकडून संजय तय्यार, लास्ट बॉल. ओ फिल्डिंग केली लेग स्लिपला, चांगलं प्रोटेक्शन, 1 रन घेतली आहे सहज गतीनं. सेकंडचा कॉल जरूर नाहीये कारण थांबण्याचाच निर्णय. संपा सेट ओ कंप्लीट. ओव्हर नंबर 3चा खेळ संपल्यानंतर एकूण 29 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यासह येणारे 6 बॉल आणि आता गरज ती म्हणजे 16 धावांची. अरे दुश्मन असू दे. टॉस साठी या खांडपे संघाचे खेळाडू आपण आपला संघ नाही किती लवकरात लवकर पाठवायचा आहे. खंडीचा पडा, चला टॉस साठी आपला कॅप्टन आपण इथे जरूर पाठवून द्यायचा आहे. खंडीचा पडा आणि वाशिवले अनंत जे कॅप्टन आहेत त्यांनी लवकरात लवकर या. यापुढे सामना जो आहे तो मालवाडी अजय आणि कोरलवाडी यांच्यामध्ये असणार आहे आणि शेवटचा सामना पलसदरी आणि तामसई यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. स्वच्छ दिवसाचा शेड्यूल आहे. पहिल्या सामन्यातून विजयी वाघाचीवाडी संघ जे लकी ड्रॉच्या स्वरूपात नेक्स्ट राऊंडसाठी क्वालिफाय झालेले आहेत. त्यानंतर आपण पाहतो आता जो सामना चालू आहे दर्शनी सीबीडी बेलापूर टॉस जिंकत प्रथम फिल्डिंग करायचा निर्णय आणि सेकंड आपला बॅटिंग करतात वडपेच्या अगेन्स्ट धावा चेस करताना आपण त्यांना पाहतो. येणारे 6 बॉल आणि 16ची आवश्यकता. इंटरेस्टिंग मॅच, पहिलीच मॅच आणि पहिल्याच मॅच मध्ये आपण पाहतोय अगदी आपल्याला रोमांचक सामना पाहायला मिळतो. प्रेक्षक वर्गाला जसा हवाय तसा सामना जरूर इथे मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि स्ट्राईक एंडला आपण जर विचार केला बॅटिंग करत असताना आपल्याला जय ठाकूर देखील पाहायला मिळतील. हे एक इम्पॅक्ट पडणारी गोष्ट आहे या मॅच मध्ये, यात काही शंका नाहीये. स्ट्राईकला जेटी तर नॉन स्ट्राईक एंड कडून आपण पाहतोय या समोर त्याच्या ऋषिकेश हंबीर जरूर तयार आहेत साथ देत असताना. ओ फटका खेळलाय, फिल्डर आहेत, वेल जज कॅच, क्या बात आहे. अफलातून झेल पंकजच्या माध्यमातून लॉंग ऑनला, बॅट्समन आउट, तिसरा धक्का. उंच विकेट आली आहे निर्णायक क्षणाला. मोक्याच्या वेळी महत्वाची विकेट. ज्या जय ठाकूरनं जबाबदारीचं ओझं पेललं होतं, ज्या जय ठाकूरनं आपण पाहिलं की आपल्या संघासाठी जरूर मधल्यामध्ये संकटमोचक मारुतीची भूमिका जरूर ज्यानं साकारली होती, त्याची विकेट हवी होती आणि अखेरकार गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये राहुल आला आणि सुरुवातीलाच विकेटची चाहूल द्यायला लागली. अर्थातच पहिल्या बॉलला विकेट आली आहे. कहाणीमध्ये अजून ट्विस्ट आपण पाहतो या मॅच मध्ये. वडपे संघ आता मी म्हणेन चेंडू नाही जलते निखारे फेकतोय आणि इथून बॅटिंग युनिटला अगदी आपण पाहतोय की इथून डिस्ट्रॉय करायचा त्यांचा प्रयत्न पूर्णपणे. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आता आपल्याला पाहायला मिळेल. वासुदेव बॅटिंगसाठी नॅट नंबर 5 वरती आलाय. मधल्या फलीमध्ये जबाबदारीचं ओझं आहे आणि ती जबाबदारीचं ओझं वाढवण्यासाठी आलाय वासुदेव. राहुल 5 चेंडूंचा खेळ आता आपण पाहतोय या जरूर बाकी असणार आणि 5 चेंडू मध्ये धावा बनवायच्या 16. खेळ सोपा नाहीये, खेळ थोडा कठीण बनत चाललाय. याच नाव क्रिकेट आहे. ते म्हणतात ना क्रिकेट खेळ नाहीये बच्चो काय, तेल निकाल देतात छोचो का. या मॅच मध्ये चित्र पाहायला जरूर मिळत आहे. ओ द विकेट, ओ फटका हवेत खेचलाय बट बॉल भरपूर उंच. फिल्डर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय अजून एक बॅक टू बॅक अफलातून जेल. विकेट नंबर 4 29 ला विकेट आणि अडचणीमध्ये सीबीडी ठाकूरवाडी.
ओ इथे पहा कानीमध्ये ट्विस्ट डेंजर कडे बॅट्समन आउट. बॅक टू बॅक तिसरी विकेट. अजून एक धक्का अडचणीमध्ये आता सीबीडी बेलापूर आणि आपण पाहतोय 5वा फलंदाज त्यांचा बाद होतोय. अरे काय चला स्पीड अप करा विनंती आहे. थोडं फास्ट आणि जलद गतीने आपण खेळायचंय. बॅक टू बॅक 3 विकेट आपण इथे बघितल्यात. तिसऱ्या बॉलवरती रनआउटची विकेट. ऑन हॅट्रिक होता खेळाडू राहुल. बॅक टू बॅक गव्हर्नमेंट सांघिक ही सफलता जरूर गृहीत धरली जाईल आणि चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. मॅचला पूर्णपणे आपल्या बाजूनं आता इथून झुकवण्याचा प्रयत्न. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. अजूनही मी म्हणेन की या मॅच मध्ये जिवंतपणा आहे कारण 3 चेंडू 3 मोठे फटके मारावे लागतील. 3 चेंडू 2 षटकार 1 चौकार हा विकल्प तुमच्याकडे आहे. 3 चेंडू 3 षटकार हा विकल्प तुमच्याकडे आहे मॅचला जिंकण्यासाठी. 3 चेंडू आणि आता गरज आहे ती म्हणजेच 16 धावांची. ओ पूर्णपणे मॅचला आपल्या बाजूने झुकवण्याचा प्रयत्न आहे आणि डेथ ओव्हरसाठी आपण पाहतोय. डेथ ओव्हरला थ्रिलर बनवायची होती बॅटिंग टीमला. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय बॅट्समनला. बट बॅटिंग युनिट जो आहे तो पूर्णपणे आता इथून आपण पाहतोय हॅमरेज करत असताना बॉलिंग मार्फत गोलंदाज राहुलनं अगदी आपण पाहतोय आपल्या संघासाठी आता इथून इकॉनॉमिकल स्पेल आतापर्यंत तरी दिलाय. मॅन विथ गोल्डन आर्म संघासाठी आपण पाहतो शेवटच्या षटकामध्ये डेथ ओव्हर स्पेशालिस्टचा वापर आणि त्यानं टाकलेली गोलंदाजी. 5वा चेंडू टाकण्यासाठी सज्ज असेल. यावेळेला आपण पाहतो पंच बॉल आले व्हाईट बॉलचा कॉल. अतिरिक्तच्या माध्यमातून पहिली धाव या षटकामधून येताना पाहायला मिळते. 1 धावसंख्या जी ती पुढे जाईल. एकूण आपण पाहतोय 30 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. अजून आपण पाहिलं तर 2 बॉलमध्ये 15 रनची आवश्यकता जिंकण्यासाठी टीमला. स्ट्रायकिंगला फलंदाज तयार. उद विकेट. उंच घ्यायचा प्रयत्न आहे. हवेत बॉल झेलसाठी चान्स. मिडॉनला फिल्डर आणि बॅट्समन आउट. कॅच आउटच्या माध्यमातून अजून एक विकेट. विकेट नंबर 6. 30ला 6वा फलंदाज बाद. थर्टी रन ऑन बोर्ड. 30 धावा असताना आपण पाहतोय आता फक्त आणि फक्त औपचारिकता बाकी आहे कारण आतापर्यंत एकच धाव खर्च करत एक चांगला स्पेल आपल्या संघासाठी राहुल देतोय. आता शेवटचा एक बॉल बाकी मॅच मध्ये आपण पाहतोय रिझल्टसाठी. लास्ट आउट विकेट आपण पाहिली ज्यामध्ये महत्वाचा फलंदाज देखील बाद झाला. ललित लेटकट फिल्डर माघार येत पहा. चतुर चालाकपणा पाहायला मिळाला आणि अशा पद्धतीनं हा सामना जो आहे तो सामना जिंकलाय वडपे या संघानं. आणि त्याने सुरुवातीलाच बाईट मध्ये सांगितलं की इथे आम्ही दरवर्षी येतो जिंकण्याचा प्रयत्न करतो. यावर्षी ट्रॉफी मारण्याचा प्रयत्न करू आणि त्यामध्ये आपण पाहतो पहिलं पाऊल त्यांनी अगदी योग्य रीतीनं आता टाकलेलं आहे. सो त्यांना आपण इथून शुभेच्छा आणि त्यांचं अभिनंदन करूया. हार्ड लक टीम सीबीडी टाकुरवाडी. नेक्स्ट टुर्नामेंटसाठी तुम्हाला आमच्याकडून शुभेच्छा. मॅच मॅन ऑफ द मॅच ही टायटल आपण देणार आहोत.